विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात घ्या, आपली नगर परिषदेचा जर फॉर्म भरला असेल तर त्याची जी जॉईनिंग आहे ती तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने विद्यार्थी मित्रांचे काही प्रश्न आहेत की सपोज मी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा यामध्ये जर सिलेक्ट झालो तर मला नेमकी काय कामं करावं लागतील. पाणी पुरवठामध्ये सिलेक्ट झालो, लेखापाल किंवा इतरही यामध्ये जर सिलेक्ट झालो तर मला नेमकी कोणती कामे करावी लागतील याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर लक्षात घ्या, ही तुमची बेसिक कामं आहेत. म्हणजे नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी जे तुम्हाला नेमून दिली ही कामे आहेत. परंतु लक्षात घ्या, मुख्याधिकारी जे तुमचे बॉस असतात नगरपालिकेमध्ये त्यांनी जी सांगितलेली कामे असतात ती देखील आपल्याला करावी लागतात. तर सर्वात पहिल्यांदा बघूया, तर महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य याची जी प्रमुख कामे आहेत ती आपल्याला बघायची आहेत. तर लक्षात घ्या, नगर परिषदेची रचना आहे ना ती श्रेणी अ, ब, क यानुसार असते. परंतु यानुसार आपण न बघता एक ओव्हरऑल तुमचं काम काय असू शकतं हे आपल्याला बघायचं आहे. तर बघूयात, जो स्थापत्य अभियंता असणार आहे, ज्याला नगर अभियंता म्हटलं जातं, तर त्याची कामे काय असणार आहेत. सर्वात पहिल्यांदा काम असेल नगर परिषद बांधकाम विभाग प्रमुख. बरोबर, नगर परिषदमध्ये जे बांधकाम विभाग असतं त्याचं विभाग प्रमुख म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. आणि नगर परिषदेकडून किंवा त्याच्या वतीने राबवण्यात येणारी स्थापत्यविषयक कामे, प्रकल्प योजनेची अंमलबजावणी. प्रकल्प योजनेत विविध प्रकारच्या अभियांत्रिकी कामाचा समावेश असल्यास त्यापैकी स्थापत्य कामे तुम्हाला करायची. पाणीपुरवठा, जलनिसारण, घनकचरा प्रक्रिया किंवा विल्हेवाट योजना त्यांची देखभाल दुरुस्ती तुम्हाला या ठिकाणी बघायची. ही सर्वात पहिल्यांदा काम झालं. त्यानंतर तुमच्या अधीनस्थ, आता हे असाठी होतं, तुमच्या अधीनस्थ सपोज स्थापत्य, विद्युत यांत्रिकी तथा पर्यावरण अभियंता असेल तर ते कशा पद्धतीने कामे करतायत किंवा त्यांना कामे नेमून देणे हे तुम्हाला करायचं असतं. त्यानंतर बघू शकता, कामांचं नियंत्रण ठेवायचं आहे. त्यानंतर उपनगर अभियंता, स्थापत्य, पाणीपुरवठा श्रेणी ब यांच्यावर कामावर नियंत्रण ठेवायचं आहे. त्यानंतर नगर परिषद स्थावर मालमत्ता, सर्व प्रकारच्या इमारती, इतर स्थापत्य संरचना यांची देखभाल दुरुस्ती, व्यवस्थापन, यात बगीचा, खुल्या जागांची खुली मैदाने, क्रीडांगणे, रस्ते व त्या संबंधित संरचना या सर्वांचा समावेश असेल. सार्वजनिक जागा, रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन म्हणजे अतिक्रमण डिपार्टमेंट तुमच्याकडे असेल. त्याच पद्धतीने नगर परिषद संबंधित सर्व GIS प्रणालीचे व्यवस्थापन व माहितीचे अद्ययावत तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर आता या ठिकाणी दिलं पाणीपुरवठा अभियंता आहे, याविषयी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय कामं करायची ते बघूयात. तर लक्षात घ्या, नगर अभियंता यांच्या नियंत्रणात विभागांतर्गत सोपवण्यात येणारे पाणीपुरवठा, मलनिसारण, पाऊस पाणी व्यवस्थापन या संदर्भात तुम्हाला कामे करायची. त्यानंतर म्हणजे थोडक्यात काय, पाणीपुरवठा जो अभियंता असतो त्याला पाणीपुरवठा विषयक जेवढी कामे असतात, म्हणजे लक्षात घ्या, पाणीपुरवठा यामध्ये काय काय येतं, WTP प्लांट येतो, याचं तुम्हाला नियंत्रण करायचं असतं. त्यासोबत सपोज एखादी पाईपलाईन टाकायची, दुरुस्ती करायची, ती कामे तुम्हाला करायची असतात. नागरिकांच्या कंप्लेंट असतात, नवीन कनेक्शन द्यायचं असतात. ही सर्व जी कामे असतात ते पाणीपुरवठा अभियंता याला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी करावी लागतात. आता हे तर झालं आहे पाणीपुरवठा अभियंता बघितला, स्थापत्य अभियंता बघितला. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे विद्युत अभियंता. विद्युत अभियंत्याची विद्यार्थी मित्रांनो आपण कामे बघूयात. तर लक्षात घ्या, विद्युत अभियंता जो असतो त्याला महत्त्वाचं काम काय असतं की जी पथदिवे जे असतात, म्हणजे शहरामध्ये जे लाईट वगैरे असतात त्यांचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितरित्या काम करायचे असतात. सपोज काही ठिकाणी लाईटं नाही येत तर तुम्हाला प्रस्ताव पाठवून त्या ठिकाणी काम मंजूर करणे, त्यानंतर त्या ठिकाणी लाईटं लावणे, परत लोकांच्या ज्या कंप्लेंटी असतील त्या तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी क्लिअर करायचे असतात. त्यानंतर आता बघूयात आपण, विद्युत झालं आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे, तर तसेच लक्षात घ्या, विद्युतची अजूनही कामे आहेत, जसे की नगर परिषद, नगर पंचायतीकडील संगणक प्रणाली, नगर परिषद वेबसाईट पोर्टल, तसेच संबंधित हार्डवेअर यांची व्यवस्थापन व देखभाल दुरुस्ती करणे. तसेच नगर परिषद विविध विभागात गव्हर्नन्स, GIS, अदर ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागात समन्वय ठेवायचा, आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हे तुम्हाला कामे करायचे आहेत. आता जो लेखापाल आहेत, बरोबर, महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षक आणि लेखासेवा यांची कामे काय असतात, तर नगर परिषद अधिनियम तसेच इतर अधिनियम नियम किंवा शासनाच्या आदेशानुसार नगर परिषद स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या सर्व निधी, योजना, प्रकल्प यासाठीचे विशेष निधींचे महाराष्ट्र नगर परिषद लेखासंहिता व संबंधित नियमानुसार व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडायची. सर्व निधींचे आवश्यक लेखे व ताळमेळ ठेवणे, नगर परिषद अंदाजपत्रक तयार करणे व त्यानुसार निधी अंतर्गत जमा खर्च, गुंतवणूक या बाबीवरील नियंत्रणात मुख्याधिकारी यांना सहाय्य करणे. नगर परिषद शासन स्तरावर आवश्यक लेखाविषयक सर्व माहितीचे संकलन व सादरीकरण या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. तर हे झालं लेखासेवा. त्यानंतर आता आपण बघणार आहोत तर कर
कार्यालय अधीक्षक जो असतो किंवा कर अधिकारी असतो याच्या कामे काय असतात तर नगर परिषद सर्वसाधारण प्रशासन नगर परिषद आस्थापन विषयक बाबी तुम्हाला पार पाडवायचे आहे. शासन व इतर प्राधिकारी यांना नियमित सादर करायचे विवरणपत्र, बैठक विषय माहिती यांचे संकलन व समन्वय, नगर परिषद समिती सभाविषयक कामकाजाचे नियंत्रण, निवडणूक जनगणना व इतर राष्ट्रीय कार्यक्रम विषयक बाबी, मुख्याधिकारी यांच्या तात्पुरत्या अनुपस्थित काळात उद्भवणाऱ्या प्रसंगी आर्थिक बाबी वगळून तातडीच्या महत्त्वाच्या बाबीवर कार्यवाही करायची, भांडार व खरेदी विषयक बाबी, जनसंपर्क व समाजकल्याण विषयक बाबी, दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत योजना अभियान योजना, अग्निशमन तसेच आपत्ती व्यवस्थापन विषयक बाबी, नगर परिषद वसुली विषय विभाग सर्व कामकाज या ठिकाणी तुम्हाला पार पाडायचे. त्याच पद्धतीने नगर परिषद संबंधी विधी विषयक कामकाज तसेच न्यायालयीन प्रकरणांची कामकाजाचे नियंत्रण तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ठेवायचे. त्यानंतर लक्षात घ्या, हे जे महाराष्ट्र कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा आहे ना, यामध्ये विविध पोस्ट येतात. कार्यालय अधीक्षक व कर अधिकारी येतो. त्यानंतर तुम्हाला सहाय्यक कार्यालय अधीक्षक पण येतो या ठिकाणी, कर निर्धारण आणि कर निरीक्षक देखील येतो. आणि जे मुख्याधिकारी असतात ना, ते तुम्हाला जे कामे वाटून देतात त्या पद्धतीने तुम्हाला कामे करायची असतात. ही महत्त्वाची जी संवर्ग होती याविषयी मी तुम्हाला कामे सांगितली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.